हॅलो फ्रेंड्स, आज आपलं चौथं लेक्चर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं. तर आज आपण काय पाहणार आहोत, IUPAC नॉमेनक्लेचर. तर आज आपण नॉमेनक्लेचर म्हणजे काय, एखाद्या कंपाऊंडला नाव द्यायचं, त्याला काय म्हणतो आपण नॉमेनक्लेचर. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचं देखील नॉमेनक्लेचर असतं आणि आपण त्याला कशा प्रकारे नाव द्यायचं हे आज आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी काही रूल्स आहेत. पहिल्यांदा बघा, ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट रिस्पेक्टिव्ह द टाईप ऑफ कंपाऊंड. तर बघा, सपोज हा एक कंपाऊंड आहे आणि ते काहीतरी आयन आहे आणि इथे सेंट्रल मेटल आयटम आणि लिगॅंड आहेत. तर असा कॉम्प्लेक्स ज्यावेळी प्रेझेंट असतो त्यावेळी हा पार्ट कॅटायनिक असतो आणि हा कॉम्प्लेक्स ॲनायनिक कॉम्प्लेक्स तयार होतो. तर असा कॉम्प्लेक्स असतो तो कोणता असतो, ॲनायनिक कॉम्प्लेक्स. पण जर हा पार्ट जो या स्क्वेअर ब्रॅकेटच्या जे बाहेर आहेत ते जर इकडच्या साईडला असतील, सपोज हे कोणते तरी लिगॅंड्स आहेत पण ह्यांची साईड इकडे आहे, त्यावेळी हा कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायनिक कॉम्प्लेक्स होतो आणि हा पार्ट ॲनायनिक पार्ट होतो. तर बघा, आपल्याला त्यांनी रूल्स दिलेत. तर फर्स्ट रूलमध्ये काय सांगितले, जर कॉम्प्लेक्सच्या या साईडला जर एखादा कॅटायन प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो इकडच्या साईडला, आणि इकडच्या साईडला जो असतो त्याला ॲनायन म्हणतो. तर जो कॅटायनिक पार्ट आहे त्याला फर्स्ट प्रेफर द्यायचं. म्हणजे काय करायचं, जेव्हा या कॉम्प्लेक्सचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं असेल त्यावेळी सगळ्यात पहिले नाव या कॅटायनचं लिहायचं. त्यांनी फर्स्ट रूलमध्ये आपल्याला हेच सांगितलं आहे की कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना कॅटायनला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. त्यानंतर सेकंड काय सांगितले बघा, इफ कॉम्प्लेक्स इज पॉझिटिव्हली चार्ज्ड ऑर न्यूट्रल. तर मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्लेक्स कोणता झाला, पॉझिटिव्हली. इफ कॉम्प्लेक्स इज पॉझिटिव्हली चार्ज्ड ऑर न्यूट्रल. तर एखादा कॉम्प्लेक्स असा आहे, कसा आहे की पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे त्यांचा ॲनायनिक पार्ट या साईडला आहे. तर काय होतं, कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर तो कॉम्प्लेक्स कोणता झाला, पॉझिटिव्हली चार्ज्ड किंवा और न्यूट्रल म्हणजे काय की दोन्ही साईडला नसेल तर न्यूट्रल कॉम्प्लेक्स असतो. तर त्यांनी आपल्याला सांगितलं इफ कॉम्प्लेक्स इज पॉझिटिव्हली चार्ज्ड और न्यूट्रल. जर असा कॉम्प्लेक्स असेल किंवा असा असेल, त्याच्यात काय असतं, पहिल्यांदा काय करायचं, अशा कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदा राईट द नंबर ऑफ लिगॅंड्स. या कॉम्प्लेक्समध्ये किती लिगॅंड्स आहेत ते मोजून घ्यायचे. सपोज हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि ते L6 आहे. तर या कॉम्प्लेक्समध्ये किती लिगॅंड्स आहेत, सपोज हे लिगॅंड्स किती झाले, 6. तर पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं, किती लिगॅंड्स आहेत ते लिहून घ्यायचं, 6 लिहून घ्यायचं. जर न्यूट्रल असेल तिथे देखील मेटल असेल आणि 6 लिगॅंड्स असतील तर तोच रूल, पहिल्यांदा काय करायचं, राईट द नंबर ऑफ लिगॅंड्स. पहिल्यांदा किती नंबर ऑफ लिगॅंड्स आहेत ते आपण एका साईडला लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर काय सांगितलंय, राईट द नेम ऑफ लिगॅंड्स. बघा, जे लिगॅंड्स असतात त्या लिगॅंड्सचं नाव लिहून घ्यायचं. जर इथं सायनाइड असेल तर आपण इथं सायनाइड लिहून घ्यायचं का, तर नाही. सायनाइडला त्यांनी, जर आपण एखाद्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना त्यांनी सायनाइडचं नेम काय यूज करतात, सायनो. तर इथं लिगॅंड्सचं नाव लिहून घ्यायचं. तर आता ते लिगॅंड्सचे नावं कशी लिहायचे तुम्हाला माहीत नाही, तर मी तुम्हाला एक छोटे म्हणजे पॉझिटिव्ह लिगॅंड, न्यूट्रल लिगॅंड आणि जे निगेटिव्हली लिगॅंड आहेत ते थोडे शॉर्टमध्ये तुम्हाला लिस्ट सांगते आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या लिगॅंडला काय म्हणायचं आणि तसे ते त्या प्रकारे नावं लिहून घ्यायचे. तर आता आपण पाहूयात की त्या लिगॅंड्सचे नाव काय, ती लिस्ट तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर फ्रेंड्स, लिगॅंड्सचं नॉमेनक्लेचर करताना त्या लिगॅंड्सचं नावाच्या शेवटी जर ATE हे सफिक्स असेल तर त्याला आपण ATO मध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर ITE जर सफिक्स असेल तर त्याला ITO मध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर IDE जर लास्टला लिगॅंडच्या असेल तर त्याला आपण काय करतो, IDO मध्ये कन्वर्ट करतो. तर पहिल्यांदा आपण निगेटिव्ह चार्ज लिगॅंड्स पाहूयात. तर निगेटिव्ह चार्ज सायनाइड,
तर सायनाईडचा फॉर्म्युला काय Cn, म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहेत म्हणून याला निगेटिव्हली चार्ज्ड लिगँड्स म्हणायचं. तर ह्याचं नाव काय सायनाईड. तर लास्टला काय IDE. तर ज्या ठिकाणी IDE लास्टला असतं त्याला आपण काय करतो IDO मध्ये कन्वर्ट करतो. तर सायनाईडचं IDE काढून IDO सायनिडो म्हणजे सायनाईडचं आपण सायनाईड जर लिगँड प्रेझेंट असेल तर त्याला आपण नॉमेनक्लेचरमध्ये काय लिहायचं सायनिडो म्हणून लिहायचं. त्यानंतर आयसोसायनाईड. इथे देखील बघा आयसोसायनाईडचा फॉर्म्युला बघा Cn म्हणजे सायनाईड आणि NC म्हणजे आयसोसायनाईड. तर आयसोसायनाईडला आपण नॉमेनक्लेचर करत असताना त्याला देखील IDE सफिक्स लास्टला लागलेला आहे. त्या IDEचं कन्वर्जन आपण IDO मध्ये करतो म्हणजे आयसोसायनिडो असं त्या लिगँड्सचं नाव होतं. त्यानंतर बघा सायनेट OCN या ओवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून हा देखील निगेटिव्हली चार्जड लिगँड झाला. त्याला देखील ATE याचं सफिक्स ATE आहे. मी इथं तुम्हाला सांगितलं जर ATE असेल तर त्याचं ATO मध्ये कन्वर्जन करायचं. तर सायनेटचं काय होतं सायनॅटो. इथं बघू शकता तुम्ही सायनेटचं सायनॅटो. त्याच्यानंतर हायड्रॉक्साईड OH- हा जर लिगँड प्रेझेंट असेल तर याचं देखील सफिक्स IDEचं कशात कन्वर्जन होतं IDO मध्ये होतं म्हणजे हायड्रॉक्साईडचं हायड्रॅक्सो असं याचं कन्वर्जन होतं. त्याच्यानंतर अझाईड N3. बघा तुम्ही सगळेजण इथंच कन्फ्यूज होतात. N3- याला अझाईड म्हणतात पण N3- म्हणजे 3 नायट्रोजनचे मॉलिक्यूल आणि त्याच्यावर मायनस त्याला काय म्हणतात अझाईड. त्या अझाईडचं अझिडोमध्ये कन्वर्जन होतं म्हणजे अझाईड ज्या ठिकाणी N3- ज्या ठिकाणी लिगँड प्रेझेंट असेल त्या ठिकाणी आपण अझिडो असं नॉमेनक्लेचर करायचं. पण N3- खूप फरक आहे. हा N3- आहे हा देखील N3- आहे. या अझाईडमध्ये काय असतं 3 नायट्रोजनचे मॉलिक्यूल असतात आणि त्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज असतो. पण नायट्राईडमध्ये एकच नायट्रोजनचा मॉलिक्यूल असतो आणि त्याच्यावर 3 निगेटिव्ह चार्ज असतात. हा इथे फरक आहे तुम्ही लक्षात ठेवा. N3- हे झालं अझाईड. त्याच्यानंतर N3- हे झालं नायट्राईड. तर या नायट्राईडचं कन्वर्जन नायट्रिडोमध्ये होतं. IDEचं IDO मध्ये कन्वर्जन होतं. तर त्यानंतर हे ATEचं ATO मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं. त्याच्यानंतर IDEचं IDO मध्ये देखील पाहिलं. तर ITEचं ITO मध्ये कसं होतं बघा SO3 हा एक लिगँड आहे. याचं नाव काय आहे सल्फाईड. लास्टला काय सफिक्स आहे ITE. ITEचं आपल्याला कशात कन्वर्जन करायचंय ITO मध्ये म्हणजे काय होतं सल्फिटो. तर अशा प्रकारे लिगँडचे नॉमेनक्लेचर करतात. तर मी तुम्हाला हे थोडे 5-6 दिलेले आहेत तर तुम्ही बाकीचे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता. तर दुसरं तिसरं काही नसून ज्या ठिकाणी ATE असेल त्याला ATO मध्ये कन्वर्ट करायचं, ITE असेल त्याला ITO मध्ये कन्वर्ट करायचं, IDE असेल त्याला IDO मध्ये कन्वर्ट करायचं. जे मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितले ते निगेटिव्हली चार्ज्ड लिगँड्स होते. तर किती टाइप्सचे लिगँड्स असतात निगेटिव्हली पॉझिटिव्हली अँड न्यूट्रल 3 टाइप्सचे लिगँड असतात. तर हे जे सगळे आहेत हे निगेटिव्हली चार्ज्ड लिगँड आहेत. तर आपण न्यूट्रल लिगँड्स पाहूत लगेच. तर आता आपण न्यूट्रल लिगँड्स मी 4-5 दिलेले आहेत जे तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. तर बघा न्यूट्रल म्हणजे काय त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूट्रल. तर H2O हा वॉटरचं नॉमेनक्लेचर वॉटर हा एक न्यूट्रल लिगँड आहे. तर न्यूट्रल लिगँड वॉटरला आपण काय म्हणतो ॲक्वा म्हणतो. वॉटर जर आपण एखाद्या कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर करत असताना जर तिथे वॉटर मॉलिक्युल्स ॲज अ लिगँड्स म्हणून प्रेझेंट असतील तर वॉटर म्हणून आपण लिहायचं नाही तर त्याला काय लिहायचं ॲक्वा. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईडला कार्बोनिल लिहायचं. त्याच्यानंतर कार्बन सल्फाईडला थायोकार्बोनिल लिहायचं. त्याच्यानंतर अमोनिया NH3.
या अमोनियाला आपण, हा देखील एक न्यूट्रल लिगँड आहे. अमोनियाला आपण लिहिताना अमाइन असं लिहायचं. तर हे जे न्यूट्रल लिगँड आहेत हे 4-5 महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण अजूनही बरेच न्यूट्रल लिगँड्स आहेत, ते तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये पाहू शकता. तर मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्हली चार्ज लिगँड्स कोणते आणि न्यूट्रल कोणते. तर आता आपण पाहू की पॉझिटिव्हली लिगँड्स कोणते असतात. तर पॉझिटिव्हली चार्ज लिगँड म्हणजे हा NH3, हा काय झाला हायड्राझिनियम. तर हायड्राझिनियम आयॉन हा एक पॉझिटिव्हली चार्ज लिगँड्स आहे. तर बघा तुम्ही विचार करताल की पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे, मग ते स्वतःचे इलेक्ट्रॉन कसे डोनेट करणार, म्हणजे ते लिगँड कसे होऊ शकतात. पण काय असतं माहिती आहे का, हे हायड्राझाईन NH2 हायड्राझिनची रिॲक्शन आपण H+ आयॉन सोबत केल्याच्या नंतर हा H+ कोणत्याही एका NH2 मध्ये ॲड होतो आणि तिथे काय होतं NH3+ आणि NH2-. हा लिगँड कसा झाला, या नायट्रोजनवर 2 लोन पेअर, एक लोन पेअर आहे म्हणजे हा लोन पेअर तो मेटलला देतो. तर हा लिगँड झाला, म्हणून आपण याला या NH3 वर पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणून अशा लिगँड्सला आपण पॉझिटिव्हली चार्ज्ड लिगँड्स म्हणतो. तर हे काही 3 टाईप्सचे लिगँड्स होते, न्यूट्रल, निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज लिगँड्स. तर आपण आपल्या रूलनुसार राईट द नेम ऑफ लिगँड, तर ते लिगँड्स कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांचं नाव कसं येतं, म्हणजे त्यांचं नॉमेनक्लेचर कसं येतं ते आपण एका साईडला लिहून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे, इफ मोर दॅन 1 लिगँड्स एक्झिस्ट राईट देन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे जर एखाद्या कंपाऊंडमध्ये एकापेक्षा, सपोज हा मेटल आयटम आहे, हे L2 आहेत, हे L3 आहे आणि हा L3 आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त लिगँड्स प्रेझेंट आहेत. तर मग नॉमेनक्लेचर करताना आधी कोणाचं नाव लिहायचं, तर ऑर्डर आपण अल्फाबेटिकली ऑर्डर ठेवायची. सपोज यांचे नावाची सुरुवात A पासून होत असेल तर यांना आधी लिहायचं आणि ह्याची C पासून होत असेल तर यांची पोझिशन नेक्स्ट पोझिशन ठेवायची. तर ऑर्डर आपण काय करायची, अल्फाबेटिकली ऑर्डर ठेवायची. त्यानंतर देन राईट द नेम ऑफ मेटल फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. तर या कॉम्प्लेक्समध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की सेंट्रल मेटल ॲटमची आपण ऑक्सिडेशन स्टेट काढायची आणि मी तुम्हाला तिथेही सांगितलं होतं की ती ऑक्सिडेशन स्टेट आपण नॉमेनक्लेचर करत असताना रोमन अंकात लिहायची. तर ते आपण या नॉमेनक्लेचरमध्ये यूज करायचं. काय करायचं, हे नाव लिहित असताना सपोज हा L3, याची नेमिंग A पासून आहे तर याला फर्स्ट पोझिशन द्यायची. त्यानंतर यांची नेमिंग C पासून आहे, यांना C द्यायची. त्याच्यानंतर मेटल ॲटम लिहायचा जे काही असेल आणि त्याच्यानंतर यांचा ऑक्सिडेशन स्टेट लिहायचा, जो काही आपला येईल ऑक्सिडेशन स्टेट काढायचा सेंट्रल मेटल ॲटमचा आणि तो लास्टला ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. आणि त्याच्यानंतर फायनली राईट द नेम ऑफ द ॲनायन. जर त्या कॉम्प्लेक्समध्ये ॲनायन प्रेझेंट असेल, ॲनायन म्हणजे या साईडला प्रेझेंट असतं आणि कॅटायन या साईडला प्रेझेंट असतं. तुम्ही लक्षात ठेवा, ज्याही कॉम्प्लेक्समध्ये कॅटायन प्रेझेंट असेल त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, पण ॲनायन ज्या कॉम्प्लेक्समध्ये प्रेझेंट असेल त्याला सेंट्रल मेटल ॲटम लिहिणं झाल्याच्या नंतर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आणि त्याच्यानंतर जो ॲनायन आहे त्या ॲनायनचं नाव लिहायचं. तर हे तुम्हाला समजलं असेल. मी एक्झाम्पल घेऊन सांगते, त्यानंतर तुम्हाला हे थोडं आणखी जास्त समजेल. तर आपण एक्झाम्पल पाहूयात. हा एक कंपाऊंड आहे. या कंपाऊंडमध्ये आपण काय करायचं, पहिल्यांदा पाहायचं की याच्यात नंबर ऑफ लिगँड्स किती प्रेझेंट आहे. तर बघा इथं अमोनियाचे 3 आणि वॉटरचे 3, म्हणजे नंबर ऑफ लिगँड किती आहेत, 6 आहेत. तर फर्स्ट म्हणजे अमोनिया किती आहेत, 3 आहेत आणि त्यानंतर वॉटरचे 3 लिगँड्स आहेत. त्यानंतर पाहायचं हा कॉम्प्लेक्स कोणता आहे, पॉझिटिव्हली चार्जड कॉम्प्लेक्स आहे, न्यूट्रल आहे की निगेटिव्हली आहे. तर बघा हा कॉम्प्लेक्स कोणता आहे, ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं ॲनायन प्रेझेंट असेल तर कॉम्प्लेक्स कोणता झाला, पॉझिटिव्हली कॉम्प्लेक्स झाला.
तर हा कॉम्प्लेक्स कोणता आहे तर पॉझिटिव्हली आहे. तर आपण हे जे रूल बघितले तर पॉझिटिव्हली कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर करण्याचे रूल पाहिले. तर बघा हा कॉम्प्लेक्स पॉझिटिव्हली आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आपण याच्यात 2 टाईप्सचे लिगँड्स प्रेझेंट आहेत. मग 2 टाईप्सचे लिगँड्स असल्याच्या नंतर आपण काय म्हणलो की त्यांची ऑर्डर कशी असली पाहिजे अल्फाबेटिकल ऑर्डर असली पाहिजे. तर आपण बघूयात या लिगँडमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपण अमोनियाला काय म्हणतो अमाइन आणि वॉटरला ॲक्वा. जेव्हा आपण ते लिगँड्सचे नॉमेनक्लेचर आत्ता पाहिली की पॉझिटिव्हली असेल तर काय म्हणायचं, निगेटिव्ह असेल तर काय म्हणायचं आणि न्यूट्रल असतील तर काय म्हणायचं. तर हे दोन्ही लिगँड्स ते न्यूट्रल आहेत. तर आपण वॉटरला ॲक्वा असं म्हणतो आणि अमोनियाला अमाइन म्हणतो. तर यांची अल्फाबेटिकल ऑर्डर आपण पाहिली तर दोन्ही लिगँड्स ए पासून स्टार्ट होतात. मग लिहायचं कोणतं आता आधी, त्यानंतर आपण पहिला अल्फाबेट सेम असेल तर सेकंड अल्फाबेट पाहायचं. तर बघा अमाइनमध्ये यम आधी आहे आणि ॲक्वामध्ये क्यू. सेकंड अल्फाबेट त्यांचा यम आणि क्यू आहे. तर कोणता अल्फाबेट आधी येतो, यम आधी येतो की क्यू आधी येतो, तर अमाइन म्हणजे यम आधी येतो. त्यामुळे आपण काय करायचं आता किती नंबर ऑफ लिगँड्स प्रेझेंट आहेत, 3 लिगँड्स आहेत अमाइनचे. तर आपण त्यांना काय करायचं राईट द नेम ऑफ लिगँड. त्या लिगँडचं नाव लिहिताना जर 2 लिगँड्स असतील तर डाय लिहायचं, 3 असतील तर ट्राय लिहायचं, 4 असतील तर टेट्रा लिहायचं, 5 असतील तर पेंटा लिहायचं. तर अशा अमाइन किती आहेत आपल्याकडे 3 आहेत म्हणून काय करायचं ट्राय अमाइन. त्यानंतर दुसरे कोणते लिगँड्स आहेत ते पाहायचं. तर इथं ॲक्वा आहेत. ॲक्वा देखील म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल देखील 3 आहेत म्हणून ट्राय ॲक्वा. त्याच्यानंतर आपल्या रूलमध्ये सांगितले त्यांनी की राईट द नेम ऑफ मेटल. तर त्यानंतर आपण सेंट्रल मेटल ॲटमचं नाव लिहायचं. तर इथं कोणता सेंट्रल मेटल ॲटम प्रेझेंट आहे क्रोमियम म्हणून इथं क्रोमियम. त्यानंतर त्यांनी सांगितलं फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट. त्या सेंट्रल मेटल ॲटमचं नाव लिहिणं झाल्याच्या नंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. तर ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची हे तुम्हाला आधी समजलेच असेल, तरी देखील आपण या कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट काढूया. तर बघा क्रोमियमची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची म्हणून त्याला आपण X कन्सिडर करायचं. त्यानंतर प्लस अमोनियाचे 3 मॉलिक्यूल आहेत 3 आणि त्याच्यावर चार्ज कोणता आहे, अमोनिया हा न्यूट्रल आहे म्हणजे 0. चार्ज आहे का त्याच्यावर, नाही, म्हणून 3 × 0. त्यानंतर प्लस वॉटरचे देखील इथे 3 मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत डबल 3 × 0. ते देखील वॉटर देखील न्यूट्रल लिगँड आहे. त्यानंतर आपल्याकडे काय प्रेझेंट आहे तर क्लोरीन. एका क्लोरीनवर -1 चार्ज असतो म्हणजे 3 क्लोरीन प्रेझेंट आहेत म्हणजे -3 = 0. या कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज आहे का, नाही आहे, त्यामुळे आपण इकडे 0 लिहितो. तर X + 3 × 0 म्हणजे 0 आणि हे देखील 3 × 0 म्हणजे 0. तर X - 3 = 0. जेव्हा एखादी मायनस संख्या आपण च्या समोर नेतो तेव्हा काय होते प्लस होते. तर X = +3. तर या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आली +3 आली म्हणून. आणि ही जी ऑक्सिडेशन स्टेट येते ती आपण रोमन अंकात लिहायची. तर रोमन अंकात आपल्याला अशा प्रकारे लिहायची. तर क्रोमियम झाल्याच्या नंतर आपण काय लिहायचं त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. त्याच्यानंतर फायनली राईट द नेम ऑफ ॲनायन. तर या कॉम्प्लेक्समध्ये ॲनायन प्रेझेंट आहे. तर एवढं सगळं बाकीचं लिहिणं झाल्याच्या नंतर ऑक्सिडेशन स्टेट लिहिणं झाल्याच्या नंतर या ॲनायनचं नाव लिहायचं. तर हे 3 क्लोराईडचे मॉलिक्यूल आहेत म्हणून ट्रायक्लोराईड लिहायचं का, तर नाही. त्यावेळी जे कॉम्प्लेक्सच्या बाहेर किती ॲनायन प्रेझेंट आहेत हे आपण इथं कन्सिडर करायचं नाही, तर डायरेक्ट क्लोराईड असं लिहायचं. तर बघा या कॉम्प्लेक्सचं नाव काय झालं ट्राय अमाइन ट्राय ॲक्वा क्रोमियम. त्याची ऑक्सिडेशन स्टेट 3 त्याच्यानंतर क्लोराईड. तर हे त्याचं नॉमेनक्लेचर झालं. तर आपण प्रत्येक
कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर करताना अशा प्रकारे करायचं. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण लगेच पाहू. तर आपण आधी जे पाहिलं ते पॉझिटिव्हली किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल त्याबद्दल जे रूल्स होते ते आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिले. तर हे रूल्स जे आहेत ते ज्यावेळी निगेटिव्हली चार्जड कंपाऊंड असतो, म्हणजे एखाद्या कंपाऊंडवर ज्यावेळी निगेटिव्ह चार्ज येतो त्यावेळी हे रूल्स यूज करायचे. तर पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट नेम ऑफ कॅटायन. तर बघा, डझंट मॅटर की तो कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, न्यूट्रल आहे, काहीच मॅटर करत नाही. पहिल्यांदा काय करायचं, तर कॅटायन, जो कॅटायन इथे प्रेझेंट आहे त्याला प्रायोरिटी फर्स्टच द्यायची. जसं की तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आल्याच्या नंतर तुम्ही काय करता, त्यांना पाय धुवायला पाणी देता. तर कोणतेही असू द्या, जवळचे असू द्या, लांबचे असू द्या, कसलीही असू द्या, आपण काय करतो, त्यांना पाणी देतो पाय धुवायला. तशा प्रकारे पहिली प्रायोरिटी ही कशाला असली पाहिजे, त्या कॅटायनला असली पाहिजे. तो कॉम्प्लेक्स निगेटिव्ह, न्यूट्रल, पॉझिटिव्ह कोणत्याही प्रकारचा असला तरीही जो कॅटायन प्रेझेंट आहे त्याची नेमिंग फर्स्ट करायची, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कॅटायनला द्यायची. त्यानंतर सेकंड रूल सेम, राईट द नंबर ऑफ लिगँड. आपण आधीच्याही कॉम्प्लेक्समध्ये जो पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स होता किंवा न्यूट्रल होता त्या ठिकाणी काय केलं की नंबर ऑफ लिगँड, तर आपण काय केलं, नंबर ऑफ लिगँड लिहून घेतले. तर या निगेटिव्हली चार्ज्ड कंपाऊंड मध्ये देखील फर्स्ट प्रायोरिटी कॅटायनला द्यायची. सेकंड काय करायचं, नंबर ऑफ लिगँड्स या कॉम्प्लेक्समध्ये, म्हणजे हा कॅटायनचा प्रश्न मिटला, आपण त्याचं नाव लिहून घेतलं. त्यानंतर आपण काय करणार, हा कॉम्प्लेक्स बघणार, या कॉम्प्लेक्सकडे जाणार. कॉम्प्लेक्सकडे गेल्याच्या नंतर आपण काय करायचं, नंबर ऑफ लिगँड्स या कॉम्प्लेक्समध्ये किती लिगँड्स आहेत ते लिहून घ्यायचे. त्यानंतर थर्ड काय करायचं की राईट द नेम ऑफ लिगँड, म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये काय लिगँड्स आहेत त्यांना आपण जे लिगँड्सचं नॉमेनक्लेचर केलं, म्हणजे सायनाइड असेल तर सायनो म्हणायचं, जे ज्या प्रकारे आहे ते आपण इकडे लिहून घ्यायचं, त्या लिगँड्सचं नाव लिहून घ्यायचं. फर्स्ट झालं कॅटायन, त्याच्यानंतर नंबर ऑफ लिगँड्स लिहून घेतले. थर्ड काय केलं, त्या लिगँड्सचं नाव, म्हणजे त्या लिगँड्सचं आपण नाव लिहून घेतलं. मग फोर्थला काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये एकपेक्षा जास्त लिगँड्स प्रेझेंट असतील तर आपण काय करतो, अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करतो. तर या देखील निगेटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्समध्ये देखील अल्फाबेटिकली ऑर्डर यूज करायची. त्यानंतर याच्यात बघा, हा पॉइंट वेगळा आहे. हे सगळे 4 पॉइंट जे होते ते आपण पॉझिटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्समध्ये देखील अशाच प्रकारे नॉमेनक्लेचर करताना यूज केले. पण हा व्हेरी इम्पॉर्टंट, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, यामुळेच कळतं की तो कॉम्प्लेक्स पॉझिटिव्हली आहे की निगेटिव्हली आहे. तर बघा, द नेम ऑफ मेटल एंड विथ सफिक्स ATE म्हणजे काय, तर एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये जो मेटल प्रेझेंट आहे, जर हा कॉम्प्लेक्स निगेटिव्हली चार्ज्ड असेल तर त्या मेटलचं नाव आपण काय करायचं, त्या मेटलला लास्टला ATE हे सफिक्स यूज करायचं. एक्झाम्पल बघा, जर आपल्याकडे कोबाल्ट आहे, कोबाल्टला आपण काय करायचं, कोबाल्टेट. जेव्हाही आपण सेंट्रल मेटल ॲटमचं नाव लिहित असतो तेव्हा ATE हे सफिक्स यूज करून कोबाल्टेट असं नाव तयार होतं. त्याच्यानंतर बघा प्लॅटिनम मध्ये देखील ATE, प्लॅटिनेट, म्हणजे आपल्याला लगेच कळेल की हा कॉम्प्लेक्स कोणता आहे, निगेटिव्हली चार्ज्ड. पण पॉझिटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्समध्ये आपण जर कोबाल्ट प्रेझेंट असेल तर कोबाल्टचं नॉमेनक्लेचर कोबाल्टच ठेवत होतो. पण या निगेटिव्हली चार्ज्ड कंपाऊंडमध्ये त्या सेंट्रल मेटल ॲटमला लास्टला सफिक्स यूज करायचं. काय यूज करायचं, ATE हे सफिक्स यूज करायचं. कशात, तर निगेटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्समध्ये. मी एक एक्झाम्पल घेते, तुम्हाला हे सगळे रूल त्याच्यातून समजून जातील. तर इकडे लक्ष द्या, या एक्झाम्पलकडे. हे एक्झाम्पल निगेटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्स, म्हणजे हा एक निगेटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्स आहे. हे एक्झाम्पल पाहिल्याच्या नंतर तुम्हाला निगेटिव्हली चार्ज्ड कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर कसं करायचं हे समजून जाईल. तर बघा, या कॉम्प्लेक्समध्ये आधी आपण काय करायचं, फर्स्ट प्रायोरिटी त्यांनी कशाला दिली, फर्स्ट नेम ऑफ कॅटायन.
इथं कोणता कॅटायन प्रेझेंट आहे? के म्हणजे काय? पोटॅशियम. त्यानंतर काय करायचे? राईट द नंबर ऑफ लिगँड्स. तर इथे लिगँड्स किती आहेत? 6. 6 ला आपण काय लिहितो? हेक्सा. त्यानंतर आपल्याला थर्ड रूल दिलेला आहे, राईट द नेम ऑफ लिगँड्स. तर इथं कोणता लिगँड्स आहे? सायनाइड. तर सायनाइडला आपण काय लिहितो? सायनो. त्यानंतर फोर्थ काय दिले की अल्फाबेटिकल ऑर्डर. तर बघा या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याकडे एकच लिगँड प्रेझेंट आहे, म्हणजे एकाच लिगँडचं नाव येईल. तर हा जो फोर्थ रूल आहे तो एकापेक्षा जास्त लिगँड्स प्रेझेंट असतील तर त्यावेळी आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनी त्यांची नेमिंग करायची, म्हणजे फोर्थ रूल ह्याच्यात येणार का? नाही. आणि त्यानंतर जो महत्त्वाचा रूल आहे की सेंट्रल मेटल ॲटमच्या लास्टला आपण AT लिहायचं, म्हणजे हे फेरस आहे. तर इथं काय करायचं? बघा हे फेरस आहे. सेंट्रल मेटल कोणता आहे? फेरस आहे. तर फेरसला लास्टला सफिक्स काय लावायचं? ATE, म्हणजे काय होतं? फेरेट. तर आता बघा आपण याचं नॉमेनक्लेचर करूया. पहिल्यांदा कशाला प्रायोरिटी द्यायची? कॅटायनला. तर लिहायचं पोटॅशियम. त्यानंतर काय करायचं? राईट द नेम ऑफ लिगँड. नंबर ऑफ लिगँड किती? हेक्सा. त्यानंतर ह्याचं नाव काय? सायनो. त्यानंतर सेंट्रल मेटल ॲटम फेरेट. तर बघा हे नॉमेनक्लेचर अशा प्रकारे झालं. पहिल्यांदा काय करायचं? कॅटायनचं नाव लिहायचं जे की पोटॅशियम आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ लिगँड्स किती आहेत? हेक्सा. हेक्सा म्हणजे नंबर्स ऑफ लिगँड्स. त्याच्यानंतर नेम ऑफ लिगँड काय आहे? सायनाइड. सायनाइडला काय लिहितो आपण? सायनो. त्याच्यानंतर सेंट्रल मेटल ॲटम हा फेरस आहे. फेरसच्या लास्टला सफिक्स आपल्याला ATE लावायचं, म्हणजे सायनोफेरेट. पोटॅशियम हेक्सा सायनोफेरेट हे या कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर झालं. तर बघा निगेटिव्हली चार्जड कॉम्प्लेक्स हा निगेटिव्हली चार्ज कसा झाला? जर आपण याची रिएक्शन केल्यानंतर काय होतं? K4+ आणि हा कॉम्प्लेक्स FeCN6- या कॉम्प्लेक्सवर मायनस चार्ज येतो, म्हणजे हा कॉम्प्लेक्स कोणता झाला? निगेटिव्हली चार्जड कॉम्प्लेक्स. ज्यावेळी निगेटिव्हली चार्जड कॉम्प्लेक्स असतो त्यावेळी हे रूल्स यूज करून आपल्याला त्यांचं नॉमेनक्लेचर करायचं. काय करायचं? पहिल्यांदा कॅटायन, जो कॅटायन प्रेझेंट असेल त्याचं नाव आपण पहिल्यांदा लिहायचं. त्याच्यानंतर नंबर ऑफ लिगँड. जर इथं 5 लिगँड असतील तर पेंटा, 6 असतील तर हेक्सा. अशा प्रकारे आपण त्यांचे नंबर ऑफ म्हणजे हे नंबर कन्सिडर करायचे. तर इथं आपण काय लिहायचं? हेक्सा. त्यानंतर काय आहे? राईट द नेम ऑफ लिगँड. या कॉम्प्लेक्स मध्ये कोणता लिगँड प्रेझेंट आहे आणि त्या लिगँडचं नॉमेनक्लेचर कशा प्रकारे केलेलं आहे मी तुम्हाला आधी लिस्ट दिली होती. त्यावेळी तिथे सांगितलं होतं की सायनाइडचं काय होतं? सायनो होतं. तर इथं सायनाइड असल्यामुळे आपण सायनो यूज केलं, तर आपण पेड यूज केलं. त्यानंतर काय करायचं? राईट द नेम ऑफ लिगँड, म्हणजे हेच झालं की सायनाइडचं सायनो. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे जर एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये एकापेक्षा जास्त लिगँड्स प्रेझेंट असतील तर त्यांच्या नावाच्या अल्फाबेटवरून आपण त्याला ऑर्डर द्यायची. म्हणजे एखाद्याचं नाव A वरून असेल, एखाद्याचं B वरून, तर फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायची? ज्याचं नाव A वरून चालू होतं त्याला द्यायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो रूल आहे की सेंट्रल मेटल ॲटम जो प्रेझेंट आहे या कॉम्प्लेक्समध्ये त्याचा एंड कशाने झाला पाहिजे? ATE. ATE या सेंट्रल मेटल ॲटमला सफिक्स लावायचं. तर हे होते निगेटिव्हली चार्जड जे कॉम्प्लेक्स आहेत त्यांचं नॉमेनक्लेचर अशा प्रकारे करायचं. आणि आधी जे मी तुम्हाला नॉमेनक्लेचर सांगितलं ते पॉझिटिव्हली चार्जड किंवा न्यूट्रल
कॉम्प्लेक्स ज्यावेळी असतात त्यावेळी ते रूल्स यूज करायचे. म्हणजे रूल्स सगळे सेम आहेत, फक्त जो हा 5वा रूल्स आहे म्हणजे निगेटिव्हली चार्जड कॉम्प्लेक्स असल्याच्या नंतर सेंट्रल मेटल ॲटमला सफिक्स ATE लावायचं. बाकी सगळे रूल्स सेम आहेत, तर एवढं लक्षात ठेवा. ह्यानंतर आपण एक्झाम्पल पाहूयात. तर हे एक्झाम्पल बघा, आपल्याला काय करायचंय, फर्स्ट प्रायोरिटी कॅटायनला द्यायची. ह्याच्यात कॅटायन प्रेझेंट आहे का, नाही. त्यानंतर आपण कॉम्प्लेक्स पाहायचा. तर कॉम्प्लेक्समध्ये नंबर ऑफ लिगँड्स पाहिजे. तर इथं किती लिगँड्स आहेत, 6. जर 6 लिगँड्स असतील तर त्याला आपण काय लिहितो, हेक्सा. त्यानंतर नेम ऑफ लिगँड्स. तर इथं अमोनिया प्रेझेंट आहे. अमोनियाला काय आपण लिहितो, अमाइन. त्यानंतर पाहायचं की याच्यात कोणता अनायन प्रेझेंट आहे. इथं कोणता अनायन आहे, क्लोराईड. त्याच्यानंतर सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट. बघा, आपल्याला प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट काढायची, म्हणून त्याला आपण काय X कन्सिडर करायचं. प्लस याच्यात लिगँड्स किती आहेत, 6 आहेत, म्हणून 6. अमोनियावर काय चार्ज असतो, अमोनिया हा न्यूट्रल लिगँड आहे, त्यामुळे त्याच्यावर 0 चार्ज असतो, म्हणून 6 × 0 -4. -4 कसं, एका क्लोरीनवर -1 चार्ज असतो. तर आपल्याकडे क्लोरीनचे किती मॉलिक्यूल आहेत, 4 आहेत, म्हणून -4 = 0. या कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज प्रेझेंट आहे का, नाही, म्हणून 0 घ्यायचं. जर या कॉम्प्लेक्सवर +1 -1 जे असतील ते आपण ह्या =च्या समोर घ्यायचं. तर बघा, X - 4 = 0. म्हणजे 6 × 0 काय झाले, 0. म्हणजे X - 4 = 0. ही -4 च्या समोर गेल्याच्या नंतर काय होतं, +4 होतं. म्हणजेच X = +4. तर या सेंट्रल मेटल प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +4. तर बघा, नॉमेनक्लेचर करताना आपण काय करायचं, याच्यात कॅटायन तर प्रेझेंट नाही, त्यामुळे पहिल्यांदा आपण बघायचं किती नंबर्स ऑफ लिगँड्स आहेत. तर इथं 6 आहेत. 6ला काय घ्यायचं, हेक्सा. तर हेक्सा. त्याच्यानंतर कोणते लिगँड्स आहेत, अमोनिया आहेत. अमोनियाला आपण काय लिहितो, अमाइन. त्यानंतर हेक्सा अमाइन. त्याच्यानंतर काय करायचं, सेंट्रल मेटल आहे प्लॅटिनम. बघा, हा कॉम्प्लेक्स निगेटिव्हली चार्जड कॉम्प्लेक्स नाही, त्यामुळे याच्या सेंट्रल मेटल ॲटमला लास्टला सफिक्स ATE लागत नाही. तर प्लॅटिनम हे जशाला तसं प्लॅटिनम घ्यायचं. त्यानंतर आपण याची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +4. याला रोमन अंकात. त्यानंतर जो या ठिकाणी अनायन प्रेझेंट आहे तो लिहायचा, काय आहे, क्लोराईड. तर हे क्लोरीनचे 4 मॉलिक्यूल आहेत, असं आपण इथं मेन्शन नाही करायचं. म्हणजे त्याची गरजच नाही की किती आहेत, फक्त मेन्शन काय करायचं की ब्रॅकेटच्या बाहेर कोणता आहे, तर क्लोराईड आहे, त्यामुळे क्लोराईड. तर या कॉम्प्लेक्सचं नाव काय झालं, नेम काय झालं, हेक्सा अमाइन प्लॅटिनम, ऑक्सिडेशन स्टेट 4, क्लोराईड. म्हणजे हेक्सा अमाइन प्लॅटिनम याची ऑक्सिडेशन स्टेट काय येते, +4 क्लोराईड. तर अशा प्रकारे एखाद्या कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर करायचं. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. तर हे एक्झाम्पल बघा, याच्यात काय करायचं, आपण नंबर ऑफ लिगँड्स मोजायचे. तर याच्यात किती लिगँड्स आहेत, अमोनियाचे 2 मॉलिक्यूल आहेत, म्हणून याचं नॉमेनक्लेचर करताना आपण डाय हे सफिक्स यूज करायचं. त्यानंतर याच्यात अमोनिया प्रेझेंट आहे. अमोनियाला आपण अमाइन. त्याच्यानंतर ह्याच्यात सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे, सिल्वर. त्याची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, X प्लस अमोनिया न्यूट्रल आहे, त्याच्यामुळे 2 × 0 -1. क्लोरीन एक क्लोरीन ॲटम प्रेझेंट आहे, म्हणून -1 = 0. X - 1 = 0, X = +1.
तर या सिल्वरचा ऑक्सिडेशन स्टेट काय आली +1 आली. तर नॉमेनक्लेचर करताना बघा पहिल्यांदा काय करायचं आपण किती लिगँड्स प्रेझेंट आहेत किती आहेत डाय म्हणून याचं डाय. कोणते लिगँड्स आहेत अमोनियम त्याला काय लिहायचं अमाइन डाय अमाइन. त्यानंतर बघायचं सेंट्रल मेटल आयटम काय आहे सिल्वर सिल्वर ऑक्सिडेशन स्टेट 1. त्यानंतर या कॉम्प्लेक्सच्या बाहेर क्लोरीन आहे क्लोराईड. तर बघा या कॉम्प्लेक्सचं नाव काय झालं डायअमाइन सिल्वर फर्स्ट क्लोराईड. काय झालं डायअमाइन सिल्वर फर्स्ट क्लोराईड. तर तुम्ही कोणतेही कॉम्प्लेक्स घ्या त्या कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर अशा प्रकारे करायचं. पहिल्यांदा पाहायचं तो कॉम्प्लेक्स पॉझिटिव्हली आहे न्यूट्रल आहे की निगेटिव्हली चार्जड आहे. त्यानंतर त्यांचे रूल्स यूज करून आपण त्यांचं नॉमेनक्लेचर करायचं. तर आजचं आपलं लेक्चर होतं नॉमेनक्लेचरवर. तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. थँक्यू.